नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या अक्षर भारती या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील उपास या पाठाबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. यापूर्वीच्या पाठामध्ये आपण शालेय पाठामध्ये पु ल देशपांडे आणि सुनीताताई देशपांडे यांचा एक संदर्भ आला होता. पुलकित शाल याचाही आपण अभ्यास केलेला होता. हा जो गद्यपाठ आहे त्याचं नाव आहे उपास आणि बटाट्याची चाळ या विनोदी पुस्तकातून हा पाठ घेण्यात आलेला आहे. आपण सुरुवातीला या पाठामध्ये पु ल देशपांडे यांच्याबद्दल अधिक माहिती घेऊया. 8 नोव्हेंबर 1919 मुंबई येथे पुलंचा जन्म ते 12 जून 2000 पुणे येथे मृत्यू आहे. त्यांचं शिक्षण MA LLB पर्यंत झालेले आहेत. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे. पु ल बहुरूपी होते. लेखक, नाटककार, अभिनेता, कथा पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक असा त्यांचा जो काही असणारा सर्व क्षेत्रातील परिसस्पर्श जो आहे तो पाहिल्यानंतर अशा अनेक भूमिका त्याने वठवल्यानंतर त्यांची कीर्ती लेखक म्हणून असली तरी त्यांची गती या सर्वच क्षेत्रामध्ये सारखी होती. पुलंनी जवळपास 40 वेगवेगळी पुस्तके लिहिलीत. बटाट्याची चाळ, असामी असामी, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांच्या तर 20हून अधिक आवृत्ती खपल्या आहेत. लोकप्रियतेचे उदाहरण व साहित्याचा कस जोखण्याचे यापेक्षा कोणते वेगळे परिमाण असू शकतं. आता आपण असं पाहतो की हा थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार असे चतुरस्त्र कलावंत आहेत. त्यांनी अंमलदार, सुंदर मी होणार, तुझं आहे तुझं पाशी, तुका म्हणे, ती फुलराणी ही रूपांतरित नाटके, सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, खोगीर भरती, असामी असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक हे विनोदी लेखसंग्रह आहेत. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र ही व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकं. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार आणि भारत सरकारने पद्मभूषण या सन्मानाने त्यांना सन्मानित केलेलं आहे. आता पु ल देशपांडे जी का जन्म 8 नवंबर 1919 में हुआ था और उनका देहांत 12 जून 2000 में हुआ. पु ल देशपांडे ने MA LLB तक पदवियां प्राप्त की थी. महाराष्ट्र के मशहूर देशपांडे जी ने करीबन 40 किताबें लिखी थी. उनमें से बटाट्याची चाल, असामी असामी, व्यक्ति और वल्ली इस किताबों की 20 से अधिक आवृत्ति मतलब पुनर्निर्माणक्षम पुस्तक वो आवृत्ति निकाली दी गई है. और इसे हमें पता होता है कि साहित्य क्षेत्र में पुलं का जो वर्चस्व है वैसा ही हमें
दिखा देता है. या पाठामध्ये आपण मध्यमवर्गीय व्यक्तींचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसं अंतर पडतं, जो मिडिल क्लास में आदमी रहते हैं, वो संकल्प करते हैं, लेकिन वो उन संकल्प की सिद्धि नहीं होती. इसी के बारे में हमें पता चलता है. वो हर एक दिन नया संकल्प दृढ़ करते हैं आणि या संकल्प करणारे कसे हास्यास्पद ठरतात याचं मजेदार हा विनोदी पाठ आहे. विनोदी पाठातून असं हे लेखकाने चित्रण या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाठाचं जेव्हा पूर्ण सारांश पाहणार तेव्हा या पाठामध्ये पंत नावाचं एक मध्यवर्ती व्यक्तींचं प्रातिनिधिक स्वरूपातलं एक नमुना आहे आणि पंतांना सुरुवातीला असं वाटतं की त्यांचं जे वजन आहे ते वजन वाढू लागलेले आहेत आणि मग वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन देणारे त्यांचे असंख्य मित्र त्यांच्या अवतीभोवती असतात, चाळीमध्ये असतात. बटाट्याची चाळ जी आहे त्या चाळीतली सगळी इरसाल माणसं असतात आणि त्यानंतर मग सगळ्या चाळीतली लोकं मित्रमंडळी त्यांना त्याच्या संदर्भात सल्ले देतात. सल्ल्याप्रमाणे ते काही स्वतःचं व्रत जाहीर करतात. व्रत जाहीर केल्यानंतर त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या व्रतभंगाचा काही या ठिकाणी प्रसंग येतो. त्यानंतर इतर व्यायामांचे काही प्रकार लोकं वजन कमी करण्यासाठी सांगतात आणि सर्वात शेवटी जेव्हा ते पुन्हा एकदा वजन काट्यावरती वजन करतात, तेव्हा ते आहे त्याहीपेक्षा ते वजन जास्त होतं. असा इरसाल विनोदाचा नमुना या ठिकाणी आपल्याला या पाठामध्ये दिसून येतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या प्रस्तावनेनंतर आता आपण या तुमच्या समोर जी स्लाइड दिसते आहेत त्यामध्ये लेखकाने जाहीर होणारी खाजगी गोष्ट म्हणजे जो तुमचा पहिला दुसरा परिच्छेद या ठिकाणी पाठामध्ये आहेत याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि या पाठामध्ये तिथे तुम्हाला या स्लाइडमध्ये एक वजन काटा दिसतो आहे आणि दुसरा एक बटाट्याची चाळ. या चाळीचं प्रतिकात्मक एक चित्र आपल्या समोर दिसतंय. 2 चित्र आहेत, त्याचा नक्की अभ्यास करा. माझ्या खाजगी उपोषणाची म्हणजे मगाशी सांगितले मी की पंत नावाचं एक या ठिकाणी एक मध्यमवर्गीय व्यक्तींचं एक प्रतिकात्मक व्यक्तिचित्र इथे आहेत आणि त्यांची उपोषण करण्याची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि ही काय भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण, हे सगळे मुहावरे वाक्प्रचार आहेत आणि पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, म्हणजे जेव्हा सहन होत नाही तेव्हा ते दृष्टिक्षेपात आलं, अशी काही वाक्य त्यांच्या कानावरती येऊ लागलीत आणि लेखक म्हणतात की असली काही जरी कोणी वाक्य बोलली तरी मी त्यांच्या वाक्यांना काही कधी भीक घालणारा नव्हतो. मात्र 181 पौंड या ठिकाणी रात्रंदिवस ते कार्ड लेखकांच्या डोळ्यापुढे नाचत होते. तुम्हाला माहिती असतील की रेल्वे प्लॅटफॉर्मवरती वगैरे या ठिकाणी 1 किंवा 2 रुपयाचं नाणं टाकून वजन म्हणजे त्या यंत्रामध्ये आपण नाणं टाकलं की आपलं वजन करून मिळतं आणि तशाच प्रकारचं या पंताने वजन केलं होतं आणि ते वजन भरलं होतं 181 पौंड आणि यातूनच लेखकांची झोप उडाली आणि झोप कमी झाली तरी वजन उतरते. म्हणजे काही लोकांनी सल्ले दिले, म्हणजे त्या सांगितलं होतं की झोप कमी झाली तर बरं आहे, म्हणजे कमी झोपलात तर वजन वाढणार नाहीत आणि याचमुळे पूर्वीसारखं ते गाढ झोपत नाहीत. यावरती मात्र त्यांची या पंतांची बायको म्हणजे त्यांची धर्मपत्नी यांचा मात्र याच्यावरती अजिबात विश्वास नव्हता. कारण घोरोत्तर असतं रात्रभर अशी दुरुत्तरे
ती करत होती. आणि म्हणूनच या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो की या 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, ही त्यांची भीष्म प्रतिज्ञा होती. आणि आहारशास्त्रावरच्या पुस्तकात ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये ते पाहणार आहोत की या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला अशक्यप्राय असणारी गोष्ट शक्य करायची असेल, तर तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं परिवर्तन करतो, त्या परिवर्तनाची दिशा पुलंनी एक वेगळ्या विनोदी पद्धतीने इथे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न आपल्याला म्हणजे मध्यमवर्गीय मनुष्य आपल्या ऐहिक जीवनामध्ये कशाप्रकारे तो प्रयत्न सिद्धीस जाण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो, या प्रयत्नांचं रूपांतर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि त्याच संदर्भात आपण या गोष्टी अगदी पहिल्याच परिच्छेदातील पाहत आहोत. लेखक की फल जाने वाली बात, फास्टिंग, व्रत. लेखक कहते हैं कि मैं पहले जैसे गहरी नींद नहीं लेता, पहले जैसे गहरी नींद नहीं लेते. इस बात पर लेखक की धर्मपत्नी ने एक्शन ऐसी थी कि खर्राटे लेते हैं रात भर, खर्राटे लेते होते, सभी को परेशान करते हैं, इसलिए वो गहरी नींद लेते हैं. ऐसा ही सुझाव दे दिया आहे. चला तर मित्रांनो, एका पुढच्या स्लाइड्सकडे जाऊया. वजनाविषयी केलेली भीष्म प्रतिज्ञा. आणि त्या भीष्म प्रतिज्ञेमध्ये खरी ती भीष्म प्रतिज्ञा आपल्याला मी इथे मुद्दामच लिहिलेली नाही आहे, ती तुम्ही शोधायची आहे. शोधकार्य असायला पाहिजे आणि ते पुस्तकात शोधून अधोरेखित करा. ती आहे खऱ्या अर्थाने 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा. हा थोडासा पौराणिक संदर्भ आहे भीष्म प्रतिज्ञा. हा महाभारतातील असणारा एक व्यक्तिचित्र भीष्म जे आहे त्याने केलेली प्रतिज्ञा म्हणजे दृढ निश्चय असा होता. तसाच दृढ निश्चय या ठिकाणी पंतांनी केलेला आहे. आणि या ठिकाणी ती दृढनिश्चय केल्यानंतर पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी म्हणजे काही प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य त्यामध्ये आहेत. पंतांच्या आहारतज्ज्ञ मित्राने सांगितलेले आहाराव्यतिरिक्त सांगितलेल्या गोष्टी अशा आहेत की पहिल्यांदा सांगितलेलं आहे, बटाट्याचं नाव काढू नकोस, म्हणजे अजिबात बटाटा खाऊ नकोस. सोकाजी त्रिलोकेकर नावाच्या मित्राने हा सल्ला दिलेला आहे. आधी भात सोडा, भात खाऊ नका, असा एक सल्ला त्यामध्ये होता. त्यानंतर डाळ सोडा, काशीनाथ नाडकर्णी यांनी सांगितलेला होता, सल्ला दिला. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा, बाबू काकाने सल्ला दिला. दिवसा झोपणं सोडा, असा एक सल्ला त्यांना होता त्यांच्याकडे. खरं म्हणजे पत्ते खेळायचे सोडा, अजून एक सल्ला. म्हणजे हे काही आहार परिवर्तनाशिवाय म्हणजे आहाराशिवाय इतर काय काय गोष्टी वर्ज्य केल्यानंतर तुमचं वजन कमी होईल, या संदर्भातले एक विनोदी मार्मिक असे काही सल्ले या ठिकाणी इरसाल नमुन्यातली माणसं म्हणजे त्यामध्ये असेल सोकाजी त्रिलोकेकर, काशीनाथ नाडकर्णी, बाबू काका आणि आजूबाजूचे काही जे त्यांचे मित्र परिवारातले जे मित्र होते त्यांचे सल्ले म्हणजे या ठिकाणी जखम एकीकडे आणि इलाज दुसरीकडे अशा पद्धतीचं काहीतरी या विसंगतीतून विनोद कसा निर्माण होतो ते दाखवून द्यायचा प्रयत्न इथे केलेला दिसून येतो. लेखक की वजन के बारे में हुई भीष्म प्रतिज्ञा 50
2 महीने में 50 पाउंड वजन कम करके दिखाऊंगा। पंतों को इन चीज़ों से लगाव बढ़ गया था। प्रोटीन से परिपूर्ण और चर्बी बढ़ाने वाले लिक्विड। पंत के आहार तज्ञों दोस्तों ने बताया, आहार के अलावा बताई और बातें। हर एक मित्र, परिवार के मित्र में हर एक सलाह इनमें पेश की गई है। आलू का नाम मत लो, शोकाजी त्रिलोक करने ऐसा ही कहा। पहले चावल छोड़ दो, एक सलाह। दाल छोड़ दो, काशीनाथ नाडकर्णी ने कहा। तले हुए पदार्थ पहले छोड़ दो, बाबू काका ने कहा। दिन में नींद लेना छोड़ दो, एक सलाह। सच बोलूं तो पत्ते खेलना भी छोड़ दी, और एक सलाह। ऐसे बहुत सारे सलाह देने वाले मित्र परिवार के लोगों ने पंतों के लिए हर एक सलाह दे दिया है। वजन कमी करण्याचे सर्व सल्ले पंत अगदी शांतपणे ऐकून घेतात आणि मग त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न सुरू करतात आणि ऐकावे जनाचे, करावे मनाचे या पद्धतीने पुढील काळात मार्गक्रमण करण्याचे ठरवतात। आणि असं चालू असतानाच त्याने पहिला उपाय म्हणून आहार परिवर्तन सुरू केले, कारण आहार आणि वजन यांचा काहीतरी सहसंबंध असतो असं कोणीतरी सांगितलं आणि म्हणूनच काही गोष्टी त्याने वर्ज्य करायला सुरुवात केली। त्यामध्ये साखरेत अधिक कॅलरीज असतात म्हणून बिन साखरेचा चहा सुरू केला। पहिल्या दिवशी विशेष काही फरकही वाटला नाही। त्यानंतर इथे कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावरती उरकायची सक्त ताकीद दिली। मुलांसाठी काहीतरी गोडधोड कर, आपल्यासाठी काही नको। त्यानंतर भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होतं म्हणून पहिला भात, ताक भात आणि मधला भात वर्ज्य केला आणि नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसं जमणार हा विचार पोकळ होता आणि ते खाल्ल्यावर तो विचाराचा किंवा अनुभव आला आणि ते भाजीत ही निराळे काय करते याचाही अनुभव आला। पंतांचा पहिला दिवस सगळा सुरळीत गेला आणि त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून या ठिकाणी त्याने जो काही आहार परिवर्तनाचे व्रत सुरू केलेलं होतं ते व्रतभंग होण्याचा काही प्रसंग आलेले आहेत, ते आपल्या स्लाईडला दिसत आहेत। पहिल्याच दिवशी अर्ध्यापेक्षा जास्त कचेरीला पंतांची डाएटची वार्ता समजली। दुसऱ्या दिवशी अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली। कॅन्टीनच्या आचार्याने लेखकाच्या डाएटवर सूट घ्यायचं ठरवून पदार्थ तयार केलेले होते, म्हणजे जे पदार्थ खाणं वर्ज्य होते असेच पदार्थ होते। बरे पदार्थ न खावेत तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार। आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणलेली होती, एवढी ती गोड होती। डाएट असताना घासाघासागणिक सहस्त्रावधी कॅलरीज पोटात जात होत्या। स्पेशल भाज्यांची ऑर्डर दिल्यानंतर 6 प्लेट उडवल्यात। म्हणजे या ठिकाणी भिसोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून म्हणजे अतिउत्साहित होऊन अण्णा नाडगौडाने त्या आचार्याला स्पेशल भाज्यांची ऑर्डर दिली होती आणि ही ऑर्डर दिल्यानंतर त्यातल्या 6 प्लेट लेखकांनी भजी खाल्लेली होत्या आणि मग हे सगळं खाल्ल्यानंतर लेखकाने अत्यंत केविलवाण्या स्वरात, सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी भेट्यात काढले। तर डाएट याचा साधा सोपा अर्थ आपल्याला माहिती आहे की आहार नियंत्रण, म्हणजे मोजकेच जे काही असतील अन्नपदार्थ ते खायचे, अतिरिक्त चरबीयुक्त पदार्थ खायचे नाहीत असं आहारशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। आणि त्या शास्त्रानुसार आपल्याला काही गोष्टी
या ठिकाणी पाहायचे आहेत. आणि म्हणूनच आहार परिवर्तनाचा जो काही त्यांनी म्हणजे संकल्प, पण पुन्हा एकदा आपल्याला त्याच मुद्द्यावरती आपण येतो, की आहार परिवर्तन सुरू केलं, मध्यमवर्गीय मनुष्य आहे, परंतु व्रतभंग म्हणजे संकल्प केला आणि दुसऱ्याच दिवशीपासून हे व्रतभंगाचा त्या ठिकाणी प्रसंग आला असं आपल्याला दिसून येतं. पहले ही दिन कार्यालय में आधे से ज़्यादा लोगों में लेखक की डाइट की बात फैल गई। अगले अगले ही दिन में अन्ना नाडगौड़ को प्रमोशन मिलने की बात आई। उन्होंने सभी साथियों को पार्टी देने की बात कही। पार्टी में खाने में भजिया भी शामिल कर दी थी। लेखक ने 6 प्लेट भजिया खाकर अपना खाने का कौशल्य निभाया। चला तर मित्रांनो, आपण पुढच्या एका स्लाइड्सकडे जाऊया. तुम्हाला या स्लाइडमध्ये कुटुंबाचा डाएटच्या बाबतीतला उत्साह, म्हणजे यापूर्वी नाडगौडाची असणारी पार्टीचं आपण वर्णन पाहिलं. आता आपण पाहणार आहोत की कुटुंब त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने वागत होतं. आहार परिवर्तन केल्यानंतर कुटुंबाने त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये काय काय बदल केलेले होते. तुम्हाला 2 भाज्या इथे दिसत आहेत, चित्र दिसत आहेत त्यांची स्लाइड्समध्ये. एक कोबी आहे आणि दुसरी कॉलीफ्लॉवर आहे. या दोघांचा काय अर्थ आहे, कशासाठी ते स्लाइडमध्ये आणलेले आहेत ते तुम्हाला सहजपणे दिसतील. काही चमत्कारिक पदार्थ ताटात दिसू लागलेत. एके दिवशी नुसती पडवळे उकडून खायला घातलीत. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा या सडपतळ भाज्यांचा खुराक कुटुंबात सुरू झालेला होता. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळशेदार भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झालेली होती. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल याची पूर्वकल्पनाही नव्हती. सकाळचा देखील सुरुवातीचा होता तसा चहा राहिलेला नाहीत. इथे आपण पाहत असताना दिसून येईल आपल्याला की या ठिकाणी पहिल्याच दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आल्यानंतर काही छोटे मोठे व्यायाम प्रकार सांगायला सुरुवात लोकांनी केलेत. रनिंग करावं, रनिंगपेक्षा दोरीवरच्या उड्या माराव्यात, दोरीवरच्या उड्या माराव्यात. त्यानंतर कारण रोज काही शेवटी त्याने असं ठरवलं की सकाळी रनिंग करावं, लेखक म्हणतात, आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असं मी ठरवलं. आणि एक 7व्या बशीमधलं भजं, म्हणजे अजूनही त्यांचा जो काही आहार नियंत्रण जे आहे ते कमी झालेलं नाहीत. संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरलेत आणि मी 7व्या बशीमधलं भजं उचललं. मात्र कुटुंबाला हा उत्साह अवर्णनीय होता. चमत्कारिक पदार्थ पानात पडू लागलेत आपल्याला दिसून येतात. म्हणजे इथे शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा या सगळ्या सडपातळ असल्यामुळे त्याचा खुराक त्या जास्तीत जास्त सुरू केल्यात. मात्र बाळशेदार असणारे त्याच्या विरुद्धात कोबी आणि कॉलीफ्लॉवर यांची हकालपट्टी, मग हे नको, हे बाळशेदार, म्हणजे त्यांचे व्हिटॅमिन्स काय आहेत ते न पाहता जेणेकरून त्यांच्या प्रकृतीवरून काही पदार्थ कुटुंबात आले, काही पदार्थ गेलेत. त्यानंतर बिनसाखरेचा चहा कडू लागत नाहीत आणि कुटुंबाकडून असा खुलासा मिळतो. आणि सगळं हे पाहत असताना आपल्याला आपण असं म्हणतो की कुटुंबाकडून एक अशा प्रकारचं त्यांना सांगणं येतं की आतापर्यंत थोडीशी साखर होती म्हणून साखरेची चहा केली,
अन्यथा त्या गोष्टीसुद्धा झाल्या नसत्या. किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात असं, म्हणजे आजपर्यंत जर तू साखरेची चहा देत असशील तर त्या कॅलरीज पोटात गेल्या असतील, कॅलरीज वाढल्या असतील, म्हणजे माझं वजन काही कमी होणार नाहीत असं दिसून येतं. आणि कुटुंबाकडून अजून एक सल्ला त्यांना दिला जातो, की वाढलं तर वाढू देत वजन, त्याचं काय एवढं मोठं, हळूहळू होईल कमी. आणि आपण काय, मध्यमवर्गीय माणसाचं एक असं एक म्हणणं असतं, की आपण काही कोणाचं मागून खात नाहीत, स्वतःचं कमावून खातो. ही काही स्वतःबद्दलची काही आत्मनिर्भराची जी काही भावना आहे, ती भावना या ठिकाणी त्यांची होती. आणि मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजनक्षम संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत. अ, लाडू कशाला केलेस असा एक प्रश्न त्याने विचारलेला होता. आणि त्या त्याचं सुद्धा मिश्किल असं उत्तर दिलं गेलेलं होतं. फैमिली के डाइट के बारे में एक्सपेरिमेंट, कुछ चौंका देने वाले पदार्थ थाली में दिखने लगे। एक दिन सिर्फ परवल उबाल के खाने में दी गई। पत्ता गोभी, फूल गोभी ऐसे सब्जियों को रसोई घर से बाहर निकाल दिया गया और डाइट के बारे में अलग सोच चालू रही थी. चला तर मित्रांनो, पुढच्या एका स्लाइडकडे जाऊया आपण. आणि यामध्ये या स्लाइडचं एक शीर्षक तुम्हाला दिसतंय, लेखकाचा दृढनिश्चय. काय असेल दृढनिश्चय, काय करतोय? तर या दृढनिश्चयामध्ये आपल्याला असं दिसून येईल की लेखकाला काटकुळा झाल्याची स्वप्न पडू लागली. आता असं वाटू लागलं की आपलं काहीतरी डाएटचं प्लॅन सक्सेस होतोय आणि आपण आता आपली प्रकृती कमी व्हायला लागलेली आहे. काटकुळा झाल्याची त्याला स्वप्न पडू लागलीत. यामध्ये बिनचहाचा देखील चहा प्राशंत्य करताना दिसू लागलेत. केवळ फळांवर पोटपूजा होऊ लागलीत. म्हणजे असं आहे की हे सगळं जेव्हा लोकांनी पुन्हा एकदा त्याला सांगितलं की त्या दोरीवरच्या उड्या वगैरे मारताना अजूनही त्यांनी सांगितलं की शेवटी टेलिफोन ऑपरेटर आहे मी, त्यामुळे मला बोलावंच लागतं. तर ते सुद्धा काम सोडा इथपर्यंत लोकांनी त्यांना सल्ले दिलेत. आणि या सगळ्या सल्ल्यानंतर मात्र पंत म्हणजे याच्यातील जे मध्यवर्ती पात्र आहे ते खूप चिडतं. आणि आता म्हणालेले उपास, वजन उतरेपर्यंत उपास, आणि यामध्येच काटकुळा झाल्याची स्वप्न पडू लागलीत. त्यानंतर भरल्या ताटावरून मी उठू लागलो. याचा अर्थ असं आहे की समोर ताट आहे, ताटात सगळे पदार्थ आहेत, पण ते खाऊ शकत नाहीत. बिन साखरेचंच काय, बिन दुधाचंच काय, पण बिन चहाचा देखील मी चहा पिऊ लागलो. हा कुठला चहा आहे हे आपल्याला काही कळत नाही. बिन चहाचा देखील चहा. साखर पाहिली की अंगाचा तिळपापड होऊ लागला, राग येऊ लागलेला होता. फळांवरती मी जगू लागलो. लिंबाचा रस तसा पाहिला तर तो थोडासा आंबट, पण हे म्हणतात तो मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण जे कच्चं दूध असतं, त्या दुधासाठी लेखक अंधेरीच्या गोठ्यात अधूनमधून जाऊ लागलेत. दोरीवरच्या उड्या ज्या होत्या त्या जोरजोरात मारल्यामुळे खालच्या मजल्यावरील लोकांनी दुष्टपणाने, आकसाने तक्रार केलीत की आवाज येतो आणि त्यामुळे त्या थांबवाव्या लागल्यात असं म्हटलेलं आहे. एक न अडकता लहानपणी आपण दोरीवरच्या उड्या सहजपणे, सफाईदारपणे मारू शकतो, पण जसजसं वजन वाढत जातं तसतसं मात्र या गोष्टी कमी होत जातात. कचेरी सुटली, मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक व सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मला कळत होता असं म्हणतायत लेखक. इथे एक सांगितलं गेलेलं आहे की लहान मुलं जसं बी पेरलं की रोप किती वाढलं हे रोप
उपटून पाहतात. त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असं मला वाटत होतं. मात्र ती इच्छा मी दाबून धरली, नियंत्रणात आणली. कंट्रोल में रख दी. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. कारण 1 महिन्यानंतर ती भीष्म प्रतिज्ञा केलेली होती आणि ती खरी ठरणार की नाही या संदर्भात ते विचार करणार होते. केवळ दूध, दुर्दैवाने रोज गाईचं धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहार व्रत जोरात सुरू ठेवलेलं होतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा काही जोरात ठेवलेल्या होत्या, की ज्यामुळे आपलं वजन हे कमी होणारच, याच भ्रमामध्ये ते होते आणि वजन कमी होणार अशा प्रकारचा जो काही त्यांना एक आशावाद वाटत होता, त्या आशावादामध्येच ते होते. आणि मग इथे आपल्याला लक्षात येतं, की हा आशावाद फोल ठरतो आहे आपल्याला सर्वात शेवटी, की 15 भरात साधारणपणे 2 वेळा साखर भात झाला, चोरून सोकाजीने कोळंबी भात चारला, भाऊजी पसरटरावांनी नागपुरी वडाभात पाठवला. असं सगळं चरबीयुक्त द्रव्ये गेली. माझा निश्चय चाळीतल्यांचा आदर दुणावल्याचं सूक्ष्म नजरेतून सुटलं नाहीत असं ते म्हणतात. आणि ही सगळी डाएटची, उपासाची चेष्टा लोकांनी केलेली होती. चाळ असल्यामुळे एखादी व्यक्ती कशी हास्यास्पद होते त्याचंही चित्रण याच्यामध्ये आलेलं आहे. आणि मग काही जण टोमणे मारायला लागलेत, भलतेच काय हो रोडावलेत, असं एक टोमणं आहे. त्यानंतर काही जणांनी तर कुचकट अशा प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. आणि हे सगळं झाल्यानंतर असा मनोनिग्रह आणि जीवानियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी वजन घटलं पाहिजेत अशी खात्री लेखकांची होती. मात्र इथे चित्र हे उलटं दिसतं आहे, की इथे या ठिकाणी वजन कमी होण्याच्या ऐवजी 192 पौंड आणि भविष्य होते आप बहुत समजदार और गंभीर आहे आणि त्यामुळे त्याने या जन्मात तरी डाएटच्या आहारी न जाण्याचा सल्ला त्यांना मिळतो आहे. लेखक का पक्का ठान लेना. लेखक को पतला हो जाने वाले सपने पड़ते थे. बिना चाय पत्ती की चाय वो सेवन करते थे. केवल फल के ऊपर ही पेट भरते थे. नींबू का रस अमृत के समान लगता था. मित्रांनो, आपण हा जो काही पाठ होता उपास, या पाठाचा 4-5 भागामध्ये आपण अभ्यास केला आणि असं दिसून आलं, की मध्यमवर्गीय माणसाचा जो काही संकल्प आहे तो संकल्प परिपूर्ण होत नाही. त्याच्यामध्ये खूप काही अडचणी येतात आणि त्या हास्यास्पद ठरतात. तुम्ही या सगळ्या स्लाईडचा अगदी व्यवस्थित अभ्यास करा. मुद्देसूद आहेत त्या आणि स्लाईडच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकांचं सूक्ष्म वाचन करणं हे महत्त्वाचं आहे. या पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे गद्यपाठ उपास पु ल देशपांडे आणि त्या पाठावरचे असणारे वाक्प्रचार जे आहेत ते वाक्प्रचार मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. एकदा वाक्प्रचारांचा वाचन करूया. हात दाखवून अवलक्षण म्हणजे स्वतःहून संकट ओढवून घेणे, खुलासा देणे, स्पष्टीकरण करणे, भीक न घालणे, लक्ष न देणे, मुठभर मांस वाढणे म्हणजे स्तुतीने हुरळून जाणे, अवहेलना करणे, हेळसांड करणे, उपेक्षा करणे, सूड घेणे, बदला घेणे, सुरुंग लावणे, एखादा बेत उधळून लावणे, अंगाचा तीळपापट होणे म्हणजे संताप होणे, पारंगत असणे म्हणजे निपुण असणे, ताकीद देणे म्हणजे समज देणे, तिरके बोलणे, टोचून बोलणे, आहारी न जाणे म्हणजे एखाद्याच्या वर्चस्वाखाली न येणे. मुद्दामच लाल रंगांमध्ये त्या वाक्प्रचारांचे अर्थ स्पष्ट करून दाखवण्यात आलेले आहेत.
आता या ठिकाणी त्यांचे तुम्हाला काही अर्थ जे आहेत, खुलासा देणे, एक्सप्लेन करणं, भीक न घालणे, ध्यान नाही देणं, मुठभर मांस चढणे, याचा अर्थ आहे मराठीत स्तुतीने हुरळून जाणे, प्रशंसा सुनके लोटपोट होणार. या ठिकाणी आपण हे जे वाक्प्रचार आहेत ते वाक्प्रचार त्यांचा क्रम जो आहे तो क्रम मी मुद्दामच मागच्या 2 पाठांच्या प्रमाणेच इथे सुद्धा एक अभ्यास तुम्हाला दिलेला आहे. तो तुम्ही ते पुस्तक वाचावं, नीट तर वाक्प्रचाराचं वाक्य कुठेही शोधावं यासाठी हा प्रयोग केलेला आहे. आणि त्या प्रयोगामध्ये असं आहे की याचं जर तुम्ही हे सगळे अर्थ लक्षात घेऊन वाक्प्रचार तिथे पाहिले तर तुमच्या त्या ठिकाणचे वाक्प्रचारातलं वाक्य अधिक चांगल्या रीतीने तुमच्या लक्षात येईल, तो प्रसंग तुम्हाला समजू शकेल. आणि म्हणूनच या ठिकाणी याचा जो क्रम उलटसुलट केलेला आहे तो तुम्ही सगळ्यात आधी एक अभ्यास करायचा जो असा आहे की हा क्रम योग्य पद्धतीने पाठ्यपुस्तकाच्या जो काही पाठाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असतो त्या पद्धतीने तो क्रम लावायचा आहे. आणि क्रम लावल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सहजपणे तुमच्या त्या अर्थासह या गोष्टी लक्षात येत जातील. स्लाइड में दिखाई दे रहे मुहावरों को पाठ के अनुसार उनका उचित क्रम लगाकर लिखिए. सभी मुहावरों को अर्थपूर्ण वाक्य मराठी में तैयार करके लिखो. मराठी में इसलिए क्योंकि हमें बोर्ड के एग्ज़ाम में जो मुहावरों का उचित अर्थ रहेगा वो मराठी में देना होगा और मराठी में ही उसी के आधार पर उचित वाक्य लिखना होगा. यानी मुहावरों को बोर्ड एग्ज़ाम में 4 गुण के सवाल पूछे जाते हैं, इसलिए हमें पाठ में आने वाले सभी मुहावरों पर उचित ध्यान देना चाहिए. और ध्यान कैसा देने का, जो अर्थ बताया गया है वो ध्यान से पढ़ने का. और ये सब मुहावरों अपने कॉपी में डाउनलोड करो, लिखते जाओ और पढ़ते जाओ. पढ़ने के बाद आपको उसी का उचित अर्थ मालूम पडेगा. या सगळ्या स्लाइड्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांना एक अशी विनंती आहे की हा पाठ खऱ्या अर्थाने या पाठावरती आधारित बोर्ड एक्झाममध्ये निश्चितपणे एखादा परिचय देण्याची दाट शक्यता आहे, कारण खूप प्रसंग आहेत आणि त्यामुळे प्रत्येक परिच्छेद हा तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे. आणि त्यामध्ये निर्माण होणारे जे काही छोटे छोटे असणारे जे प्रश्न आहेत, प्रश्न प्रकार जे आहेत, ज्याला आपण कृती म्हणतो, ती कृती कोणत्या प्रकारची असेल, काय असेल याबद्दल आपण पुढच्या स्लाइडमध्ये याचा जेव्हा स्वाध्याय असेल तेव्हा स्वाध्यायाच्या वेळी आपल्याला या ठिकाणी स्वाध्यायामध्ये अधिक परिच्छेदांवर आधारित प्रश्नोत्तरं घेऊन आपण या पाठाकडे अधिक लक्षपूर्वक काळजीपूर्वक आपल्याला पाहता येईल. तुमचं एकच या ठिकाणी काम आहे की ज्या स्लाइड्स दिलेल्या आहेत ह्या नमुन्यातल्या आहेत, या सगळाच पाठ कव्हर होईल अशातला इतका प्रयत्न आहे, छोटासा प्रयत्न आहे. पण तुम्ही सुद्धा या स्लाइडच्या माध्यमातून स्लाइड्स आणि पाठ्यपुस्तकातील जो काही दिलेला पाठ्यांश आहे या दोघांचा समन्वय साधून जर आपण अभ्यास केला तर आपल्याला अधिक चांगल्या रीतीने तो पाठ समजेल आणि तुम्हाला जे काही कृतीयुक्त प्रश्न असतात त्या प्रश्नांची तुम्ही सहज सोप्या पद्धतीने अगदी चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकाल आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. रोजच्याप्रमाणे पुन्हा एकदा हा पाठ काळजीपूर्वक वाचा. एकदा दोनदा वाचून होणार नाहीत. तुम्ही इतर बहुभाषिक मुलं आहेत काही आणि त्यांनी मात्र ज्यांची मराठी भाषा नाही त्यांनी अधिक वेळा वाचन करायला हवं आणि मोठ्याने वाचन करायला हवं, जेणेकरून बाकीच्यांना आपल्यालाच आपले उच्चार हे कळतील. कारण मराठीमध्ये काही शब्द ते
त्याचे उच्चार योग्य रीतीने होत नाहीत आणि त्यासाठी सुद्धा एक चांगला पर्याय म्हणजे असा, की मोठ्याने वाचायला हवेत पाठ आणि ते वाचल्यानंतर त्यातलं योग्य काय, अयोग्य काय हे तुम्हाला नक्की